दरवर्षी तिथे असंख्य गर्दी असते, तर या वर्षी तिकडे किती लोक व्हिजिट करण्याची शक्यता आहे? हा एक महाराजांचा विजय म्हणून दरवर्षी तर खूप लाखोच्या संख्येने येतात. ह्या वर्षी सुद्धा 50,000 ते 1 करोड पर्यंत भारतातूनच नाही तर जगामधून माणसं येतात आणि जवानांना सलामी देतात. तर ह्यावरून आपल्याला कळलं की शौर्य दिन हा नक्की काय आहे. आपण भीमा नदीच्या काठी बसलेले कोरेगाव येथे जो विजयस्तंभ उभारला गेला आहे ते एक ध्येयाचं प्रतीक आहे, एका विजयाचं प्रतीक आहे. आम्ही तुमची भेट घालून दिली पालघर जिल्ह्याच्या भीम संघटनेच्या सचिव यांची, सुनील गायकवाड यांच्याशी, आणि त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली भीमा कोरेगाव बद्दल. आणि आता जेव्हा तुम्ही 1 जानेवारी 2026 या दिवशी भीमा कोरेगाव च्या विजयस्तंभाला अभिवादन करायला जाल, तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सुरक्षितेची काळजी घ्या. शासनाकडून ज्या सिक्युरिटी मिळतात त्यासोबतच तुम्ही सुद्धा स्वतःचं संरक्षण करणं हे सुद्धा महत्वाचं असतं. जय भीम. जय भीम.